अतिशय म्हणजे वाईट प्रसंग हा पुन्हा आपण बदलापूरकरांना बघायला भेटतोय की एका 4 वर्षाच्या चिमुकलीवरती चुकीच्या तिच्यावरती अत्याचार झालेले आहेत. आणि जी काही खाजगी शाळा आहे त्या खाजगी शाळेच्या व्हॅन चालकाने हा प्रकार हे कृत्य केलेलं आहे. त्यासाठी आम्ही प्राथमिक माहिती घेण्यासाठी या पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि आमचं पोलीस जे आहेत आपले आयुक्त त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. तर FIR त्या संबंधित व्यक्तीवरती दाखल केलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि जी संबंधित मुलगी आहे तिला सध्या मेडिकलसाठी घेऊन गेलेले आहेत. आणि त्यांची जी प्रोसिजर आहे पोलिसांची ते ते करत आहेत. आणि लवकरात लवकर म्हणजे ह्या गोष्टीवरती त्यांनी न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे की कुठल्याही प्रकारचं त्यांनी ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा न बाळगता त्यांनी ह्या विषयाच्या अगदी शेवटपर्यंत त्यांनी गेलं पाहिजे. आणि कुठेतरी सगळ्याच बदलापूरकरांना पुन्हा एकदा हे आव्हान असेल की तुम्ही आपल्या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा मुलांना घालता तेव्हा त्या शाळेची सखोल चौकशी करा. त्यांच्या हे बघा त्यांची सुखसुख म्हणजे काय ते तुम्हाला देतायत आणि त्यांच्या बसमध्ये ऍक्च्युली मावशी आहे की नाही. कारण आता तरी प्राथमिक गोष्टीने आम्हाला एवढं कळलं की ह्या व्हॅनमध्ये कुठलीही मावशी नव्हती. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हाही शाळेमध्ये जाता CCTV वर्किंग आहेत की नाही या सगळ्या गोष्टी आपण पालक म्हणून बघणं खूप गरजेचं आहे. आत्ता प्राथमिकरित्या तरी ही जी प्रोसेस आहे ती चालू आहे. पोलीसही त्यांच्या साईडने त्यांचे हे करत आहेत. आणि आता संबंधित जेव्हा मेडिकल होऊन जेव्हा आता गोष्टी विषय पुढे जातील तेव्हा आम्ही नक्कीच ह्याचा फॉलोअप ठेवू. कारण कुठेही हा विषय दाबून चालणार नाही आणि ना आम्ही कोणाला हा विषय दाबून देऊ.